Student, today's topic is basic programming fundamentals. This is the topic of VB. ओके, आज आपण बेसिक फंडामेंटल्स पाहणार आहे VBचे. फर्स्ट आहे व्हॅरिएबल. व्हॅरिएबल मीन्स काय की जिथे आपण एखादी व्हॅल्यू स्टोर करू शकतो. ओके, A to Z पर्यंत कुठलेही व्हॅरिएबल राहू शकते. Variable is a simple name used to store the value of a specific data type in a computer memory. कम्प्युटर मेमरीमध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी एखादी नाव किंवा एखादी अल्फाबेट आपण यूज करतो, ते काय झालं, व्हॅरिएबल. इन VB.NET each variable has a particular data type that determines the size, रेंज अँड फिक्स स्पेस इन अ कम्प्युटर मेमोरी. जे आपण व्हॅरिएबल यूज करू त्या डेटा टाईपमध्ये, तर त्याचं साईज, त्याची रेंज आणि त्याची जी स्पेस आहे ते काय राहते, ठरलेली राहते. जितकं तुम्ही मोठं नाव घ्याल तितकी त्याची साईज वाढेल, रेंज वाढेल आणि स्पेससुद्धा वाढेल. ओके, with the help of a variable we can perform several operations and manipulate the data value in any programming language. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी व्हॅरिएबल्सचा यूज केला जातो. विदाउट व्हॅरिएबल आपण कुठलीही व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे. डीम व्हॅरिएबल नेम ॲज अ डिफाईन डेटा टाइप. dim means काय आहे, it is used to declare and allocate the space for a one or more variable in memory. एक किंवा एकापेक्षा जास्त व्हॅरिएबल डिक्लेअर करायचे असेल आपल्याला, तेव्हा आपण डिमचा यूज करतो. देन व्हॅरिएबल नेम मीन्स काय, इट डिफाईन्स द नेम ऑफ अ व्हॅरिएबल टू स्टोअर द व्हॅल्यू. व्हॅरिएबल नेम मीन्स काय की एखादी नाव देणे. कुठलं पण नाव देऊ शकता तुम्ही. A to Z पर्यंत व्हॅरिएबल देऊ शकता, कुठलं पण, मीन्स अल्फाबेट और एखादी नाव. ओके, दे त्यानंतर ॲज का बरं यूज केला आहे त्या सिंटॅक्समध्ये. इट इज अ कीवर्ड दॅट अलाउज यू टू डिफाईन द डेटा टाईप इन द डिक्लेरेशन स्टेटमेंट. डिक्लेरेशन स्टेटमेंट देण्यासाठी डेटा टाईपचा ॲज यूज केलेला आहे. डेटा टाइप मीन्स काय आहे, इट डिफाईन्स अ डेटा टाइप दॅट अलाउज व्हॅरिएबल्स टू स्टोअर अ डेटा टाइप सच ॲज कॅर, स्ट्रिंग, इंटिजर, डेसिमल, लॉग एक्सेट्रा. हे जे डेटा टाइप्स आहे हे आपल्याला तिथे यूज करायचे आहे डिफाईन डेटा टाइप्समध्ये. कॅर मीन्स कॅरेक्टर, एखादी कॅरेक्टर, एखादी स्ट्रिंग तुम्ही यूज करू शकता तिथे, इंटिजर यूज करू शकता, डेसिमल, लॉग, फ्लोट. हे जे डेटा टाइप्स आहे हे काय करायचे आहे, तुम्हाला तिथे यूज करायचे आहे. जसं तुम्ही C++मध्ये यूज केलं होतं. पहिले आपण इनिशियलायझेशन स्टेटमेंट देण्यासाठी काय करतो, डेटा टाईप यूज करतो, देन त्यानंतर व्हॅरिएबल नेम देतो. ओके, इथे काय करायचं आहे, फर्स्ट व्हॅरिएबल नेम द्यायचं आहे, देन त्यानंतर डेटा टाईप डिक्लेअर करायचं आहे. व्हॅल्यू मीन्स काय आहे, असाइन अ व्हॅल्यू टू द व्हॅरिएबल. देन त्यानंतर डेटा टाईप दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची व्हॅल्यू असाइन करायची आहे व्हॅरिएबल नेमची. एक्झाम्पल दिलेला आहे, डीम रोल नंबर ॲज अ इंटिजर. देन त्यानंतर आहे डीम इंप नेम ॲज अ स्ट्रिंग. इंप मीन्स एम्प्लॉई नेम. एखादी एम्प्लॉई नेम तुम्हाला द्यायचं आहे ॲज अ यूजिंग अ डेटा टाईप स्ट्रिंग. वाय स्ट्रिंग, बिकॉज आपण तिथे नेम देणार आहे. तिथे कुठलेही आपण नंबर डिक्लेअर करणार आहे का, नाही. जेव्हा आपल्याला नंबर डिक्लेअर करायचा आहे, जसा पहिलं एक्झाम्पल, रोल नंबर ॲज अ इंटिजर. रोल नंबर मीन्स काय आला आहे, तिथे नंबरिंग आली आहे, तर तेव्हा ती नंबरिंग तुम्हाला कशात द्यायची आहे, इंटिजरमध्ये द्यायची. इथे स्ट्रिंग यूज केला आहे मीन्स काय, एखादी नाव, अल्फाबेट्स मिळून एखादी नाव तयार होते. फॉर एक्झाम्पल, आता माझं नाव जसं रेणुका, तिथे आपण रेणुका असं नाव देऊ शकतो ॲज अ एम्प्लॉय नेम.
त्यानंतर आहे डेटा टाइप्स. काय आहे डेटा टाइप्स ते बघू. अ डेटा टाइप्स रिफर्स टू विच type of a data or a value is assigning to a variable or a function so that a variable can hold a defined data type value. व्हॅरिएबल काय करून ठेवते, होल्ड करून ठेवते की डिफाईन डेटा टाईप व्हॅल्यू काय आहे ते. म्हणजे इंटिजर x इक्वल्स टू 4 असं जर दिलं तुम्ही तर काय आपल्याला 4 काय आहे, हा इंटिजर नंबर आहे. ओके. आणि इंट काय आहे, हे डेटा टाईप आहे. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी डिक्लेअर a variable we have to tell the compiler that that type of data or a value is allocated to a different kind of a variables to hold a different amount of a space in computer memory. देन त्यानंतर तुम्हाला सिंटॅक्स दिलेला आहे, डिन व्हॅरिएबल नेम ॲज अ डेटा टाईप. देन कॉन्स्टंट काय आहे ते बघा. ॲज द नेम सजेस्टेड, the name constant refers to a fixed value that cannot be changed during the execution of a program. Constant means काय की प्रोग्राम ज्या आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही ते काय आहे, कॉन्स्टंट. म्हणजे स्टार्टिंग टू एंडपर्यंत जशाने तसे व्हॅल्यू राहिल्या पाहिजे त्या काय झाल्या, कॉन्स्टंट व्हॅल्यू. इट इज ऑल्सो नोन ॲज अ literals. This constant can be any data type such as integer, double, string, decimal, single, character, enum, etc. यामधून कुठलंही तुम्ही डेटा टाईप यूज करून एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू देऊ शकता, एखादी कॉन्स्टंट नेम देऊ शकता जे की चेंज होणार नाही एक्झिक्युशनपर्यंत. देन त्याचा सिंटॅक्स दिला आहे, const name as a data type equals to value. const means काय आहे, कीवर्ड आहे. const कशाचं, कॉन्स्टंटचं कीवर्ड आहे. इट इज अ const कीवर्ड टू डिक्लेअर अ व्हॅरिएबल ॲज अ कॉन्स्टंट. देन const name, it defines the name of a constant variable to store the value. देन ऑपरेटर्स काय आहे. In VB.NET, operators is a special symbol that tells the compiler to perform the specific logical or a mathematical operation in the data value. ज्यामध्ये आपण लॉजिकल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतो ते काय झाले, ऑपरेटर्स झाले. ओके. द डेटा व्हॅल्यू इटसेल्फ, which can be either a variable or a constant, is called an operand, and the operators perform the various operations on the operand. Okay. operators काय आहे की ऑपरेटर्स कोणते आहे की ज्याच्या थ्रू आपण काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि ज्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते काय झाले, तुमचे ऑपरंट झाले. फॉर एक्झाम्पल, खाली दिलेला आहे तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेला आहे 3 + 2 - 1. यामधले 3, 2 and 1 काय आहे, ऑपरंट आहे. ज्याच्यावर काय होणार आहे, ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. आणि प्लस अँड मायनस काय आहे, तुमचे ऑपरेटर्स आहे. म्हणजे ज्याच्या थ्रू आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. ऑपरेशन कुठलं परफॉर्म होत आहे, प्लस अँड मायनस ऑपरेशन परफॉर्म होत आहे. कशावर होत आहे, 3, 2 and 1 या नंबरिंगवर. ओके. देन त्यानंतर याचे टाईप्स बघणार आहे, डिफरंट टाईप्स ऑफ VB.NET ऑपरेटर्स. 4 टाईप्स दिलेले आहे, अरिथमेटिक, कंपॅरिझन, लॉजिकल अँड कॉन्कॅटेनेशन. फर्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय ते बघा. अरिथमॅटिक ऑपरेटर्स मीन्स ज्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, एक्सपोनेन्शियल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्यूल्स, इंटिजर डिव्हिजन हे ऑपरेशन परफॉर्म होते, ज्यामध्ये ते काय झाले, अरिथमॅटिक ऑपरेशन. ओके. अरिथमॅटिक ऑपरेटर्स इन अ VB.NET used to perform mathematical operations such as subtraction, addition, multiplication, division, etc.
ऑन द ऑपरंड्स इन VB.NET. दीज आर अ फॉलो. खाली तुम्हाला दिलेलं आहे आणि एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला परफॉर्म करायचं आहे ते. देन त्यानंतर आहे कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन मीन्स काय, कुठल्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हॅल्यूजला तुम्हाला कम्पेअर करायचं असेल, कोणती लहान आहे कोणती मोठी आहे व्हॅल्यू, मीन्स ग्रेटर आहे स्मॉलर आहे, ग्रेटर इक्वल आहे की ग्रेटर स्मॉलर इक्वल आहे की इक्वलच आहे या व्हॅल्यू, हे काय झालं कंपॅरिझन झालं कुठल्याही दोन गोष्टीमधलं किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टीमधलं. As the name suggested, the comparison operator is used to compare the value offered to variable or operands. कुठल्याही दोन व्हॅरिएबल्समधलं किंवा ऑपरंडमधलं आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर तेव्हा आपण कंपॅरिझन ऑपरेटर यूज करतो. फॉर द व्हेरियस कंडिशन्स सच ॲज अ ग्रेटर, लेस दॅन और इक्वल एक्सेट्रा. अ बुलियन व्हॅल्यू आयदर ट्रू और फॉल्स बेस्ड ऑन द कंडिशन. कंडिशननुसार आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. खाली तुम्हाला टेबल दिलेला आहे कंपॅरिझन ऑपरेटर्सचा कशा प्रकारे राहील तो. आणि त्यानंतर आहे लॉजिकल अँड बिटवाईज ऑपरेटर. लॉजिकल मीन्स ज्यामध्ये लॉजिक लावल्या जाते आणि आन्सर काय ट्रू ऑर फॉल्समध्ये इंडिकेट केल्या जाते, ते काय झाले लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, म्हणजे अँड झाले, ऑर ऑपरेशन झाले, नॅन्ड ऑपरेशन, नॉट ऑपरेशन, हे काय झाले लॉजिकल ऑपरेटर्स. सो लॉजिकल अँड बिटवाईज ऑपरेटर वर्क विथ अ बुलियन. बुलियन मीन्स ट्रू ऑर false condition, and if the conditions become true it returns the boolean value. The following are the logical and the bitwise operator used to perform the various logical operators such as and, or, not, etc. खाली तुम्हाला टेबल दिलेला आहे कुठल्या प्रकारचे लॉजिकल ऑपरेटर्स यूज करायचे आहे तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये. त्यानंतर आहे कॉन्केंटेशन ऑपरेटर्स. कॉन्केंटेशन ऑपरेटर्स काय आहे, हे तुम्हाला दोन सिम्बॉल्स दिलेले आहे. इथे एक अँडचं सिम्बॉल दिलेलं आहे आणि एक प्लसचं सिम्बॉल दिलं. कॉन्केंटेशन मीन्स काय, कुठल्याही दोन गोष्टीला जोडून आणणं मीन्स काय कॉन्केंटेशन ऑपरेशन. अँड कुठल्याही दोन गोष्टीला जोडून आणायचं आहे तुम्हाला. जर सेपरेट सेपरेट दिले असेल तर त्याला एकत्र लिहायचं आहे. ओके, इट इज ॲन अँडचं काय आहे, ॲम्परसेंट सिम्बॉल म्हटलं जाते अँडला. इट इज ॲन ॲम्परसेंट सिम्बॉल दॅट इज युज्ड टू बिंड टू ऑर मोर ऑपरंड टुगेदर. फर्दरमोर अ नॉन स्ट्रिंग ऑपरंड कॅन आल्सो बी कॉन्केंटेटेड विथ अ स्ट्रिंग व्हॅल्यू. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. रिझल्ट इक्वल्स टू वेल अँड कम. वेल अँड कम दिलेला आहे, बट इथे वेल आणि कमला कशाने जोडलेलं आहे, अँडच्या सिम्बॉलने मीन्स ॲम्परसेंटच्या सिम्बॉलने जोडलेलं आहे. त्याला जर आपल्याला टुगेदरमध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार आहे आपण, वेलकम. त्याचप्रकारे प्लसचं जे साईन आहे ते. इट इज यूज्ड टू ॲड ऑर अ कॉन्केंटेट टू नंबर ऑर अ स्ट्रिंग. कुठल्याही दोन नंबरला कॉन्केट करायचं असेल किंवा मग कुठल्याही दोन स्ट्रिंगला. ओके, तर आपल्याला कुठलं साईन द्यायचं आहे, प्लस साईन. प्लस किंवा ॲम्परसेंट साईन इज द कॉन्केंटेशन ऑपरेटर्स साईन. ओके, हे सगळं तुमचं C++मध्ये आधी झालेलं आहे. काय आहे डेटा टाईप्स, व्हॅरिएबल्स काय आहे, देन ऑपरेटर्स कुठले कुठले आहे, कशा प्रकारे यूज करायचे आहे तुम्हाला. फक्त याची सिटिंग अरेंजमेंट वेगळी वेगळी असते C++ची अँड VBची. व्हॅरिएबल्स, डेटा टाईप्स तेच यूज केल्या जाते, ऑपरेटर्स तेच यूज केल्या जाते. ओके, थँक्यू स्टुडंट्स.